असताना ऐकत असताना मध्येच त्यांच्या नावाचा जय जयकार करायचा असतो. आपली वाणी त्यामुळं पवित्र होते, शुद्ध होते, अंतःकरण शुद्ध होतं, चित्ताचं शुद्धीकरण होतं. आणि बराच काळ जर ते नामस्मरण झालं नाही परत शुद्ध असलेलं चित्त सुद्धा विशुद्ध होतं. याकरता मधून मधून हे म्हणणं गरजेचं असतं. मायेच्या प्रभावामध्ये आहोत ना आपण. फार काळ प्रभाव तो भक्तीचा जो काही प्रभाव आहे तो फार काळ पाया टिकू देत नाही. त्यामध्ये सातत्य राखावं लागतं, निरंतरता राहावं लागतं आणि ते राहील त्या वेळेस तो प्रभाव टिकून जातो. अन्यथा चालायचं येईल नसे थोडे अजिबात नसल्यापेक्षा समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग बोलतो बरं. 39 गुणांची आवश्यकता आहे धर्म सुदृढ राहण्याकरिता. आणि आता ते 39 पैकी किती अनुभव त्याचे तिन्ही पाय निश्चित झाले, तो लंगडा झालाय आणि एकाच पाया तो कसा कसा उभा आहे. तो तुझ्या चारही चरणामुळं तू सुदृढ होतास आणि या संसाराला सुखी करत होतास. परंतु आता ते सगळे गुण नाहीसे झालेत आणि म्हणून मी दुःखी आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या सगळ्यांना पोचता करून निघून गेले ते. आणि या वाईट असलेल्या कलियुगाची नजर आपल्या सगळ्यांवर पडलेली आहे आणि म्हणून कोणाला फार दुःख होत आहे. असं पृथ्वीची गाय बैल धर्मरूपी बैलाला सांगत आहे. दोघांचा संवाद सुरू महाराज संवाद सुरू आहे. गोमाता त्यांना म्हणते तिन्ही लोकांवर माझे महत्व अधिक होते आणि म्हणून माझ्या सारखी भाग्यवान मीच होती. परंतु आता मला भगवंतांनी सोडून दिलंय त्यामुळं माझ्यासाठी अभावी कोणीच नाही. पृथ्वी माता सांगते. पृथ्वीला फार महत्व आहे महाराज. आपल्याला वाटतं स्वर्ग मृत्यू पाहताना पृथ्वी काय सामान्य नाही. 84 लाख योनी जीवांचा सांभाळ करते महाराज. सगळ्यांना सांभाळून देते. खरंच मी भाग्यवान होती कारण माझ्या ठिकाणी भगवंत अवतार धारण करून लीला करत होते. माझ्या अंगाखांद्यावर खेळत होते. केवढी भाग्यवान. पण आता ते मला सोडून गेलेत. माझा त्याग केलाय न जाणं कदाचित याला मीच कारणीभूत असेल. जसा गोपिकांनी गर्व केला होता तसा कदाचित माझ्या मनामध्ये गर्व झाला असो की तेवढी भाग्यवान. आणि म्हणूनच त्या गर्वाच्या त्या फुगलेल्या हवेच्या त्या फुग्याला त्याने अंगच अशी चाचणी लावावी आणि ती सगळी हवा काढून घ्यावी. त्याप्रमाणे माझी हवा निघून गेली. किंवा मी अशी वागली म्हणून कदाचित त्याने मला दंड दिला असेल, शिक्षा केली असेल. हे नुसतं पृथ्वी मातेचं नाही महाराजजी. सगळ्यांना आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे. चांगल्यातून ज्या वेळेला वाईट घडतं ना त्यावेळेला आपण इतरांना दोष देण्याऐवजी भगवंताला दोष देण्याऐवजी आपणच पश्चाताप करायचा आणि आपणच अंतरंगामध्ये झोपून पाहायचं मी कुठे चुकलो. जमलं तर पहा आहे जमणं शक्य आहे. फक्त त्या विचारांची त्या संगतीची कास धरता आली पाहिजे. इतरांकडे त्याचा रोष दोष न देता आपलंच काहीतरी चुकलंय माझ्याच अशा वागण्यामुळं मला कदाचित हे पाहावं लागतं, सहन करावं लागतं. हे पृथ्वी माता गोरूपी पृथ्वी माता आणि पैरूपी धर्म यांच्या संवादातून आपल्याला शिकायचं महाराज. दुसरं भागवतात आपण काय घेणार आहे छोट्या छोट्या गोष्टी तरी आपण त्या घेतल्या पाहिजे. अरे तू सुद्धा तुझे 3 पाय नष्ट झाल्यामुळे मनामध्ये कुठं आहेच ना. हो दोघांचा संवाद सुरू आहे. सुतमुनी मध्येच विचारतात की मध्येच ती गोष्ट सांगत होते आपला कोणाची परीक्षिताची
मग ती आरती सोडली का? प्रश्न तुम्हीच विचारला ना पुढचा, म्हणून थोडस बाजूला गेले. बरोबर. सुतमणी त्याला सांगत आहेत, अरे शौनकांनो, त्या दिग्विजयाच्या वेळेला राजा परीक्षित तिथे पोहोचलाय आणि त्यांनी चित्र पाहिलंय. तो शूद्र राजाचा वेश धरून ह्याला मारहाण करत आहे. त्यावेळेला त्या दोघांना वाचवायला कोणी येत नाही. ते हा कलियुगाचा प्रभाव. एखाद्या निरपराध्याला, एखाद्या कमजोरावर ज्या वेळेला एखाद्या ताकदवर अत्याचार करतो त्यावेळेला सोडवायला कोणी जात नाही. महाराज पाठवले आपण सगळं चित्र. सुरुवात झाली तिथे. का बरं कोणी वाचवत नाही याला? ह्याच्या मारानं ती गाय आणि तो बैल मळमूत्र त्याग करतोय. ते सुद्धा व्याकुळ झालेले, डोळ्यातून अश्रू येतात त्यांच्या. पण त्यांना वाचवणारा आजूबाजूला कोणीच दिसत नाही. त्यांना भूक लागली, तहान लागलेली आहे. खाणं तर सोडा, उलट एवढा त्रास. आणि तेवढ्यामध्ये या स्वर्णजडित रथामध्ये बसलेला राजा परीक्षित त्यावेळेला तिथे पोहोचला आहे. आता मात्र त्याला वाणी मिळाले. परीक्षिताने आपले धनुष्यबाण सज्ज केले आणि तो धीर गंभीर आवाजामध्ये त्या शूद्राला विचारतोय, अरे तुला लाज वाटत नाही का? तू बलवान असताना या कमजोर प्राण्यांवर निर्दयतेने अन्याय करतोयस, अत्याचार करतोयस. मुका जीव आहे ते काय बोलतील तुला? आणि माझ्या राज्यामध्ये चालणार नाही. माझ्या राज्यामध्ये दुर्बलांवर अत्याचार केलेला मी सहन करणार नाही. तुला शिक्षा केली पाहिजे. आहेस कोण तू? तुला तर आताच पाहतोय मी. तू वेश पकडलाय राजाचा. अरे राजा तर मी आहे, बाकीचे सगळे मांडली काय? वर तू तुझ्या आचरणाने शुद्र वाटतोयस, शुद्रासारखं आचरण करतोस. तो आहेस कोण? आता तुला मी सोडणार नाही. तुला असं वाटलं असेल आमचे पूर्वज गेले म्हणून काही सारे तिथे नाही होणार. तू केलेला अपराध अक्षम्य आहे, त्याला माफी नाही. त्याला पकडलंय, थांबवलंय तिथे. आणि धर्मूर्ती बैलाला विचारतात परीक्षित राजा, तुझा हा असलेला श्वेतवर्ण, परंतु तुझी अवस्था कोणी केली? तुझे 3 पाय लगडे कोणी केले? तू एका पायावर का फिरतोयस? तुझ्या अवस्थेबद्दल मलाही दुःख होते. मला वाटत नाही तू बैल असशील. बैलाच्या रूपामध्ये तू कोणतरी देव आहेस का? परीक्षित. आणि वास्तविक तो तोच आहे ना. परीक्षित जे विचारतात त्यांना, कोणतरी देव असशील तू. कारण सध्या ही पृथ्वी कुरुवंशी राजांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहे. आणि तुझ्यासारखे अन्य कोणीही दुःखी प्राणी या ठिकाणी अश्रुपात करणारे मी कोणी पाहिलंच नाही. कारण आम्हाला दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पाहत नाहीत. आम्ही वंशज आहोत, धर्माचे वंशज आहोत. कसे कुणाच्या डोळ्यातले अश्रू पाहिजे? आम्हाला सतत तुमचे हसणारे तेजवान चेहरे पाहण्याची सवय लागलेली आहे. कारण अश्रू येण्याचं कारण दुःख असेल आणि आम्ही राजा म्हणून जबाबदारी स्वीकारली तर प्रजेचं दुःख घालवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही ते स्वीकारले. आमच्या पूर्वजांनी आम्हाला नियम घालून दिलेले आहेत. हे धेनुपुत्रा, शोक करू नकोस, या शूद्राला घाबरू नकोस. आता मी आलो ना, आता तुला काही इजा करू शकत नाही. हे गोमाते, दुष्टांना शासन करणारा आम्ही असताना इथं तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलं. त्या पृथ्वीरूपी गायीला आणि धर्मरूपी बैलाला दोघांना धर्मराजांनी
एक अभय दिलंय, आश्रय दिलाय, त्याला धीर दिलाय. राजाच्या राज्यामध्ये दुष्टांच्या उपद्रवामुळे सर्व प्रजा त्रस्त झालेली असते आणि त्या उन्मत्त राजाची कीर्ती, आयुष्य, ऐश्वर्य इथंच नाही परलोकामध्ये पण नष्ट होतं. परिचिताचं म्हणणं आहे. आताच्या राजाने कळलं पाहिजे, बाबा त्याने ऐकलं पाहिजे नाही आताने. इथं हिशोब कसं द्यायला लागत कदाचित परलोकामध्ये जुनी पाऊस सुटणार आहे. आता पण कोणीच नाही, सगळ्यांची हजेरी घेतली जाते. सगळ्यांची हजेरी गाडी बाबांनी आपल्याला ठिकाणावर आणले आणि पाठाच्या माध्यमातून. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. काय उत्तर देशील साहेबजी, काय उत्तर द्यायला लागतो त्याला. अनेक यातना यम करवील, कोण सोडविल तेथे तुझला. कोण सोडवेल? त्या यमाच्या तावडीतून, त्याच्या मारहाणीतून तुला वाचवेल कोण? माझं 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 म्हणून बसलास आणि एकटाच गेलास ना. जसा एकटा आलास तसा एकटाच जाणार आहे, सगळं येथेच राहणार आहे. येथील धर्मशास्त्राने वागा बाबांना, तर हे सगळं चुकू शकेल, अन्यथा नाही. दुःख करण्याचं कारण नाही. कुठल्याही निरपराध, कुठल्याही कमजोर आणि कोणाला ज्यांना वाली नाही अशांवर अत्याचार, अन्याय माझ्या राज्यात कधी होणार नाही. बरं तू एक सांग, तुझे 3 पाठवडीत होते, तुला दुःखी केलं कोणी? वृषभा मला सांग, तुझ्यासारख्या निरपराध, काय धर्मराजाची भाषा आहे, परीक्षेची भाषा आहे, साधू सारखं तुझं वागणं आहे. आणि तुझे अवयव ज्या दृष्टाने तोडलंय त्याला शिक्षा देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि नाही शिक्षा दिली तर ह्या पांडव कुळाच्या वंशाला मी शोधणार नाही. सांग मला. बैलाच्या रूपामध्ये असलेला तो धर्माचा सांगायला लागलाय, हे राजन, दुःखितांना अभय देणं हे आपल्यासारख्या पांडूच्या वंशजांना योग्यच आहे. कारण आपल्या पूर्वजांनीच त्यांच्या या श्रेष्ठ गुणामुळे भगवान श्रीकृष्णांना आपले सारथी, दूत, मित्र बनवले होते. तुझ्या पूर्वजांकडे श्रेष्ठ गुण होते आणि त्या भावाच्या बळामुळं एवढा मोठा देवांचा देव असलेला भगवान श्रीकृष्ण त्यांचा कधी सारथी बनला, कधी दूताच्या भूमिकेमध्ये, निरोप्याच्या भूमिकेमध्ये, तर कधी मित्राच्या भूमिकेमध्ये वाढला. खरंच तुम्ही धन्य आहात. आणि आता तुम्ही जे मला आधार दिलाय त्यामुळे मला बरं वाटलं. परीक्षित म्हणतात, धर्माचे तत्व जाणणारे वृषभदेव, आपण धर्माचा उपदेश करत आहात. आपण निश्चितच वृषभ रूपामध्ये असणारे धर्म आहात. ओळख पटली आपण. वृषभ भगवान, आपण आपल्याला दुःख देण्याचे नाव याच्यासाठी सांगत नाही मला, कारण मी त्यांना शिक्षा करेन आणि तुमचं हृदय तर एवढं कोमल आहे तर अपराधाला शिक्षा केलेली तुम्हाला पावत नाही. धर्माचं आचरण करणारी माणसं अशीच असतात. सामान्य जग नाही, चुकीला माती नाही, चुकी केली शिक्षा केलीच पाहिजे. पण शुद्ध अंतःकरणाची धर्माचं आचरण करण्याचं चालत्या झालं ते झालं. आता त्याला शिक्षा करून परत आपलं दुःख हलकं होणार आहे का? द्या त्यांना समज द्या आणि सोडून द्या. धर्म असाच आहे महाराज, आणि हाच खरा धर्म आहे. बाकी माणसाची धर्माच्या खाली पडूच नका. बरं, मग विषय झाला पायाचा. 3 पाय लग्न झाले, एकच पाय सुदृढ आहे. मग ते 4 पाय कोणते? सत्ययुगामध्ये 4 पाय होते. 4 पाय कोणते? 4 पाय. 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 4 पाय.
तर पवित्रता, दया आणि सत्य हे चार पाय धर्माचे. तर पवित्रता, दया आणि सत्य हे चार पाय आहेत. पण आता तीन पाय तप राहिलेलं नाही, पवित्रता राहिली नाही आणि दया राहिलेली नाही. फक्त एकच पाय सत्य. तुम्ही सगळं आहे कलियुगात सत्य राहिलं. सगळी लोक थोडं थोडं बोलतात आणि सत्य कुठे. सत्यामुळेच सूर्य उगवतोय, सत्यामुळं पाऊस पडतोय, सत्यामुळं हवा वाहते, सत्यामुळं अग्नी प्रज्वलित होते, सत्यामुळंच ही पृथ्वी माता धान्य उपजवते आणि सत्यामुळं आपण जन्माला येतोय आणि सत्यामुळंच खरोखरचे मरतो. कुठं मरतो. हे सगळं सत्य आहे. सत्य आहे. काही गोष्टी या सत्यामुळेच होता. तो पाठीच्या 3 गोष्टी राहिलेल्या नाही सुरे दादा. आणि म्हणूनच मी या अवस्थेला पोचलेला आहे. आता सत्य हा आपला चौथा चरणच फक्त शिल्लक आहे आणि त्याच्याच बळावर आपण जिवंत आहोत. असत्याने पृष्ठ झालेले अधर्मी कलियुग त्यालाही आता गिळंकृत करून पाहत आहे. आता तो सुदृढ आहे, परंतु असत्य वर्तनाने त्याचं लक्ष तिकडच एकटा आहे तर ते करून टाकता. सत्यम शिवम सुंदरम. शिवजी की जय हो, भोले की जय हो. जय जयकार त्यांचंच करायचं. शब्द फक्त उलटे मोठे झाले. राग बघू नका, तुमचं परवानगी दिली. जे बाबा दादा दिसत नाही असं ते माझं मागे चालत कधी ओसाडलो. आता ते लाईट बघून बघतो. काहीतरी चांगले गुण आहे ना नंतर मागलं बोलायचे असतात. स्तुती हे मागलं करायचे असते, निंदा तोंडावर करायची असते. माफ करा, गुरुजी वेगळा शिकवतो रे. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे म्हणजे तसं नाही. एखादी चुकीची गोष्ट करत असेल तर त्याला सांगा या गोष्टीमुळं तुझ्या वर्तनाला धोका निर्माण होतोय, तुझ्या प्रेस्टिजला, तुझ्या इज्जतीला धोका निर्माण होतोय, सोडून दे. मागणी निंदा नाही करायची, आणि असा केला त्यांनी कसा केला, आणि स्तुती तोंडावर नाही करायची. नंतर गेली पाहिजे महाराज. अहो एवढं काम पाहतोय आरतीच्या वेळेला, तेवढा पाहताय त्याचा श्लोक बीक आणि त्या आवाजामध्ये नाही सगळं तुम्ही रोज बोलता. इथं माईकवर बसायला येतच नाही. देवचा काय येत नाही असं. बरं झालं आमची एक सुनबाई आणि एक भाऊसाहेब. तुकाराम मामांची भाऊसाहेबची धर्मपत्नी मंजुळाताई थोडीशी ओळख करून घेते. प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून आता ते परत भगवंताचं कार्य जोमाने करतात, घर संसार सांभाळून. त्या नात्याने मामांची सुनबाई माझ्या मामी भावाची पत्नी या नात्याने भावतो. वर्षांनी काही काढेल बेतवडे, अख्ख्या बेतवड्याची संदूब आमची आत्या असं निर्णय का. त्या संदू आत्याच्या दिराच्या मुलाची सून बागड्या शेठ पंचकृषीमध्ये जे नाव ऐकून असेल जुन्या लोकांनी. एक श्रीमंत व्यक्तिमत्व बागड्या शेठ आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र सुरेश दादा आणि सुरेश दादाची सून.
मोठी सून या नात्यानं आमची सून आता भावाची सून म्हणजे असं संवाद सुरू आहे धर्मराजाचा आणि परीक्षितांचा. एकच पाय आहे आणि तो पण पाय आता हे विघ्न संतोषी लोक दोन्ही तोड पाहता येते. काय करतो बरं झालं तुम्ही भेटला आणि तुमच्यामुळं आता मला जगण्याची उमेद येते. परीक्षिताने सगळं ऐकलं आणि महारथी परीक्षिताने धर्म आणि पृथ्वीचं सांत्वन केलंय. आता घाबरण्याचं कारण आहे तोचा तारणहार मी आलेला आहे. तलवार उगारली आणि त्या कलीला मारणार तोपर्यंत भयानक व्याकुळ झालेला तो कली थरथर 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 कापू लागला. त्याने जाणलं आपण कोणाच्या नजरेत पडलोय. आतापर्यंत आपण काही करत होतो, आता काय आपली सुटका नाही. इथे शरणागतीच पत्करली पाहिजे. कारण त्याला तेही माहीत होतं शास्त्र जाणणारे नीती धर्मशास्त्राने राज्य करणारे शरणागताला मारत नव्हते. अहो त्या हुशी नगरचा शिबिराजा एका कपोतासाठी आपलं स्वतःचं मांस देऊ केलंय. म्हणजे शरणागतांना रक्षण करण्याची जबाबदारी या सगळ्या राजांनी स्वीकारली होती. शास्त्र संपन्न राजा आहे. त्याने हात जोडले, पाया पडायला लागला, तडतड कापायला लागला आणि धर्मराजाच्या आपल्या परीक्षितांच्या पायावरच तो कुठे करून आहे. शाणे असतात वास्तविक असे शब्द आमच्या मुखातून नको निघायला. आपला स्वार्थ साधण्याकरता काय करतील ना साखर येत नाही. इथपर्यंत आत्महत्या कसा घेऊ किती पाया पडतील किती विनवण्या करतील बघा एकदा मला सगळी स्वतः ते काय झाला का. आणि आपण संधी दिल्यानंतर त्याच्या ऑफिसच्या समोर जो 4-4 तास बसलो ना सांगायला नाही नसते. म्हणून मला मी शब्द विचारतो परत नाही उच्चारणार. तुम्ही समज देवा तो इशारा टाकले. त्या कलीनं परीक्षित राजाच्या पायावर मस्तक टेकवलं, पाया पडलाय, अश्रू ढालायला लागलाय. दाखवला मारून मी शरण आलेलो राजातला. अरे तू सामान्य आहेस का. अर्जुनाच्या यशस्वी वंशातील वीर पुरुष आहेस तू. हे काय परीक्षिताचं मन द्रवीभूत झाले. त्याला दया आली. उठ, मृत्यूचं भय आता तुला राहिले नाही. काय मारत तुला ठेवल्या ते तलवार बाजूला. का असं करत होता. बरं ऐक, तुला सोडून देतोय मी, पण माझ्या नगरात अजिबात राहायचं नाही. माझ्या नजरेसमोर माझ्या डोळ्यासमोर अजिबात थांबायचं नाही. अरे तुझ्या अंगी असले ते गुण लोभ, असत्य, चोरी, दुष्टता, स्वधर्म त्याग, दारिद्र्य, कपट, कलह, दंभ आणि अनन्य पाप ही वाढत आहे ते. आणि म्हणून तू येतच नाही. या ब्रह्मव्रतामध्ये एक क्षण देखील राहायचं नाही. कारण हे धर्म आणि सत्याचं निवासस्थान राहायचं नाही. मुकाट्याने ऐकून बसले. सुतमुनीला उत्सुकता सांगण्याची आहे आणि शौनकाधिकांना ऐकण्याची उत्सुकता आहे. सुत म्हणतात परीक्षिताची आज्ञा ऐकल्यानंतर आता त्याच्या समोर काही उपायच नव्हता. त्याला सारखा तो परीक्षित हातामध्ये तलवार घेतलेला, रागाने संतप्त झालेला आणि तेच रूप आता त्याला सारखं सतावतंय. परत राजा महाराजा नाही ना, थोड्यासाठी तर सोडलं नाही ना.
काळे म्हणतात. हे सार्वभौम राजा आपल्या आज्ञेप्रमाणे मी जातो निघून, पण जावं तरी कुठं? जिथं जिथं जातो तिथं तिथं तुम्ही धनुष्याला बाण लावून ते तलवार माझ्या समोरच आहात. जावं तरी कुठं? ब्रह्मवर्तामध्ये सगळं तुम्हीच आहात. म्हणजे एक काम करा, तुम्ही धर्मशिरोमणी आहात, तुमच्या आज्ञेचं मी पालन करेन. बरं जरा राहायला जागा द्या ना कुठेतरी कोपऱ्यामध्ये, कुठेतरी जागा द्या. सुतवणी म्हणतात कलियुगाची विनंती मान्य केली राजाने आणि त्याला 4 ठिकाणं राहण्यासाठी सांगितले. तू एक मागतोस ना, जा तुला 4 ठिकाणी घर देतो. कधी वाटतो तुला विकेंडसाठी बरोबरला फार्म हाऊस, कधी शहरात राहू असं वाटलं तू एक कल्याण वगैरे महानगरपालिकेमध्ये एखाद्या गिरीमध्ये देतो तुला ब्लॉक. अजून काही वाटलं तर वसई गेला समुद्राच्या किनाऱ्यावर वाटलं तर कधी तिथं तुला द्यायचा येईल. 4 ठिकाणी देतो. ऐका बघा, 52 पत्त्याची गीता लोकांनी नाव ठेवलं ना. ऐका बघा, आणि गणपती बाप्पांचं आगमन येणार आहे 27 तारखेला, पुढच्या महिन्याची 26-27 जी काय असेल ती देवाला दाखवायचं असतं ना. मग ते देवाने सगळी पत्ती केला आज्ञाने होतं तेव्हा खेळत होतं आपण. आता आपण बैठकीला जायला लागलोय, आपण स्वाध्यायाला जायला लागलोय, धर्मनिरंतराला जायला लागलोय, नरेंद्र महाराजांच्या पंतप्रधान जायला लागलोय, अनिरुद्ध बापूकडे जायला लागलोय. आणि कुठंच नाही गेलो तरी पण सत्याला जायला लागलो आपण. त्याच्यामुळे ज्ञान प्राप्त झालं ना आपल्याला. या गोष्टी करू नयेत. आता तिथे पुढे राहू सर आता सगळं न्यूजला तेच चाललंय. मी कशाला मी बघा चॅनल आहे तुम्हाला ते सांगायला असो. मग 4 ठिकाणी राहायचं ते जिथे जुगार खेळला जातं, जिथं दारूच्या बाटल्या मांडल्या जातात, जिथं व्याभिचार चालला जातो आणि जिथे हिंसा चालली जाते, अशा 4 ठिकाणी तुझे राहायचं. कोणासाठी या जागा सांगितल्या? कलीला राहण्याकरता परीक्षितानं या जागा नेमून दिलेल्या आहेत. बरं तिथं चालतं काय? तुला पाहिजे तेच. जुगाराच्या ठिकाणी असत्य जास्त चालतंय. म्हटलं तर बघा, चोरून चोरकावे गलिमी कावे, जोकर लपवाचा, कमी पाणी लपवाचं, हे सगळं केली काय ना आपण म्हणणार खोटंपणा जास्त चालतंय. कुठं? जुगाराच्या ठिकाणी. मद्यपानाच्या ठिकाणी मद वाढवतोय, अहंकार वाढतो त्याच्यासारखं ना. अहो एक दारूला आता गावाला काफी असतो. हायवेवरनं रोड नियमाने रोड क्रॉसिंग करणारी माणसं, पाथवे फुटपाथच्याही खाल्लं चालणारी माणसं पण गाडीवाले अंगावर घालतात. पण नशेमध्ये धुतका असलेला माणूस हायवेच्या मधोमध चालावा, कोणाची हिंमत आहे त्याच्या अंगावर गाडी घेतली? अखे गावात घुसण्यापासून शिवांची झोड घेतो. हिंमत असेल त्याच्या ते वास्तव आहे ना. त्याचा बोध वाढला जातो. व्यभिचाराच्या ठिकाणी आसक्ती वाढली जाते. ज्ञानोबांनी वर्णन केले आणि संतांनी वर्णन केले. व्यभिचारी वृत्ती असेल तर ती आसक्ती हाव वाढली जाते. क्रोध त्याची जागा घेतली जाते. आणि हिंसा असेल तर हिंसा कशातून उत्पन्न होते? निर्दयतेने तर हिंसा उत्पन्न होते ना. दया असेल तर हिंसा येईल कुठून महाराज? ही 4 कर्म, या 4 ठिकाणी ही कर्म घडत असतात.
जुगाराच्या ठिकाणी असत्य चालते, मद्यपानाच्या ठिकाणी मत चालते, व्याधीच्या ठिकाणी असत्य आणि हिंसेच्या ठिकाणी निर्दयता प्रामुख्याने वाढली जाते. कली तो ते करायचे. कलियुग मग जागा दिल्या लोक चांगल्या जागा दिल्या सगळ्यांना शिवाय या चारही जागांमध्ये कुठे राहिलं तर शिवायच्या काल लागल्या जात बघा. एक तरी चांगली जागा दे ना, तिथं चांगले लोक पण असतील आजूबाजूला. मग चांगली जागा आहे. धातूंमध्ये श्रेष्ठ असलेलं सोनं जात नाही दयाच रास होण्यामध्ये महाराजी जरी ते धातूंमध्ये शुद्ध असलं तरी आपल्याला कितीही लालसा असली तरी, आपल्याला कितीही हवा असली तरी, आता कानाची जाता का तिकडे त्यांच्याशी पूर्ण झालं का ते बैलगाडा चालत ते तशी सगळं असं सगळं असं. पण ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशी माला आहे त्याला तरी त्याचा मोह नसावा असताच कामा नाही. अख्ख्या ब्रह्मांडामध्ये तुळशी मैयासारखं पवित्र कोणीच नाही. आणि संतांनी म्हटलंय तुळशीवरी सोने. मला तुम्ही बोललं तर बरं होईल, तुमच्या मुखात शब्द होते प्रकारचे महाराज आढळले आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार. महाराज म्हणाला जरा जोरात म्हणाला दिला होतं कळलं तर बरं होईल. नक्की माझ्या मुखामध्ये तुम्हाला कळलं ना, जाऊ दे नसेल करता ते चुप परमेश्वर काय करणार बघा. अच्युतं केशवं कृष्णनामं वाणीमध्ये आलेली अपवित्रता घालवण्याकरता मंगलमय असलेल्या भगवंताचं नामस्मरण करावं. जा तुला एक जागा दिली सोन्यासारखी, सोन्याचीच जागा दिली तुला. झाला परीक्षित 2 रूपी पृथ्वीला आणि धर्मरूपी वृषभाला अशा रीतीनं त्या कळीच्या तावडीत सोडून घेऊन आणि दोघांचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारून आपल्या नगराकडे निघाले होते. पितामह युधिष्ठिराने वनामध्ये जाताना ज्या परीक्षिताला राजसिंहावर सिंहासनावर बसवले होते, आता तोच राजा
आता राज्य त्याचंच आहे, परीक्षेताचं. त्या ठिकाणी तो विराजमान झालेला आहे. यशस्वी, सौभाग्यशाली, चक्रवर्ती सम्राट अशा उपाध्या त्याला लागलेल्या आहेत. सूतमुनी म्हणतात, कारण त्याने आपलं चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणांवर समर्पित केलं. त्याने सर्वांची आसक्ती सोडलेली आहे. गंगेच्या तटावर जाऊन भगवंताचं स्वरूप जाण्याची प्रगल्भ इच्छा त्या परीक्षिताच्या मनामध्ये आता जागृत झालेली आहे. ऋषी म्हणतात, सूतमध्ये कोण ऋषी नैमिषारण्यामध्ये सूतमुनीची कथा चालू तिकडे, आणि ते सगळं सांगतात हे कुठं कुठं चालू आहे, मला कोणी सांगितलंय, कशा पद्धतीने. जसं इथे भागवत चालू आहे ना, आता जे आताच थोडंच हे झालेली घटना आहे, तसंच शौनकादी ऋषींना नैमिषारण्यामध्ये सूतमुनी सांगत आहेत. ते ऋषी शौनकादी विचारतात, सूतमध्ये आपल्याला दीर्घ आयुष्य लाभव, कारण जन्म मृत्यूच्या प्रवाहामध्ये आमच्यासारखी जी माणसं सापडलेली आहेत ते, आणि अशा माणसांना भगवंताच्या लीलांचं अमृतपान आपल्या मुखातून आपण करून देत आहे. त्याकरता भगवंतांनी तुम्हाला अवदंड आयुष्य देवो आणि चांगलं आरोग्य देवो. गुरुजी, तुमच्यामुळंच आमचं भाग्य उदयाला आले. तर पुढे सांगा ना, परीक्षिताच्या कथा अजून सांगा ना आम्हाला जरा, पुढं काय चाललंय. त्या ब्राह्मणाने सांगितलं होतं ना, हा मग जंगलामध्ये जाईल, एका ऋषीचा अपमान करेल आणि मग त्याला पुढचा शाप मिळेल. ती हकीकत कशी काय बरं, जरा सविस्तर सांगा ना आम्हाला. ठीक आहे, तुमच्यासारखे श्रोते भेटणं आमचं सौभाग्य नाही का. आपण सुद्धा दादा झालेल्या क्षेत्राला नाही का. ही सगळी पवित्र अंतकरणाच्या व्यक्तिमत्व. आमच्या समोर एक व्यक्तिमत्व बसले बाबा, त्यांना मी प्रत्यक्ष तसं ओळखत नाही, पण त्याच्या प्रकाश महाराजांच्या घराकडे जाणं, ती चहाची तसे आहे ना, त्या भागामध्ये ते काहीतरी काम करतात. फार श्रद्धाळू आहे का. जब भी आते पूरे महीने में कथा सुनने को आते हैं, और खाली हाथ आते ही नहीं, प्रसाद लेके आते हैं कुछ ना कुछ. मैं तो उनको रोज बोलता हूँ, आप आते हो ना, यही बोलतो गया, प्रसाद ऐसा लाने की जरूरत नहीं है. भावना कुठेही भेटलं तर वाहनावर असलो तरी गुरुजी आपल्याला बहुत अच्छा लगा. आपका नाम तो मैं नहीं जानता हूँ, सिर्फ चेहरे से पहचानता हूँ. फार श्रद्धावान आहेत. मराठी भाषेमध्ये आपण काहीतरी ते चांगल्या रीतीनं ऐकायला बसतात. आता प्रसादाचा विषय निघालाय म्हणून आपण गेल्या वर्षी सांगितलं होतं. आता थोडीशी त्याच्यामध्ये परत विस्मरण झालं म्हणून सांगतोय. हा जो प्रसाद आपण सगळेजण भावनेने आणतात ना, तो प्रसाद एका डिशमध्ये सगळ्यांनी आणलेल्या प्रसादातला थोडा हिस्सा आमच्या ठाकूरजींना टाकायचा आहे. आमच्या दादा बसलेत नाही का. अरे जब तक ये प्रसाद का भोग हमारे ठाकुर जी को नहीं लगा जाता है, हम कैसे खाएंगे. हमारे ठाकुर जी के सामने रखना है और त्याच्यावर पाणी पिलायचं आहे, भगवंताला समर्पित करायचं आहे, आणि मग सगळ्यांना प्रसाद वाटायचे. थोडी दक्षता घ्या. आपण दरवर्षी करतो तसं. सुरुवातीला अनावधानाने हे सगळं होत असतं असं. बरं, मग त्याची पुढची गोष्ट ते सांगितलेलं त्याच्याबद्दलचा जे जातक कर्म वर्तवलं होतं, त्याचं भविष्य सांगितलं होतं, त्याचं पुढे काय झालं ऐकावं. एके दिवशी राजा परीक्षित धनुष्यबाण घेऊन नेहमीच्या सवयीप्रमाणे जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. शिकार मिळत नव्हती, आणि शिकारी शिवाय झालं हे राजाला शोभणार नव्हतं. भाग्या कधी कधी गंमत वाटते. नेहमी हातामध्ये काहीतरी घेऊन जाणारी वस्तू, त्यामुळे घरच्यांना पण ती सवय होते ना, आजूबाजूच्या कधी. आणि एका दिवशी वस्तू नसली ना, आज काय रिकाम टाका नाही. घरचे पण तशी घेतात. आज काय श्रीफळ पण नाही, कीर्तनाला गेले होते ना, आज पण नाही हातामध्ये. काहीतरी आलं शाळ श्रीफळ हरवाडी आणला पाहिजे ना.
छोटी का शिकार असेल ना केली पाहिजे. राजाला शिकार सापडत नाही आणि राजे सैरवर इकडे तिकडे जातात. आता आपल्या प्रेस्टिजला धक्का पोचू नये म्हणून शिकार मिळाल्याशिवाय जायचं तुला असं ठरवलं त्यांनी. फिरतात वन उपवन फिरतात. फार तहान लागली, भूक लागली. मागं कोणी सैन्य येते की नाही ते पुन्हा बघितलं. एकटाच निघाले सुसाट. एका ऋषीच्या आश्रमाच्या बाजूला गेले. त्याला झोपडी दिसली, आश्रम दिसला. वा, इथं काहीतरी मला कंदमुळे मिळतील. मी राजा आहे, माझी ओळख सांगेल त्यांना. माझा आदर सन्मान केला जाईल, मला खाऊ देऊ घातलं जाईल. आणि मोठ्या आशेनं राजे त्या पर्णकुटीकडे, त्या झोपडीकडे वळतात. अपेक्षा फेल झाल्याना का तिथं क्रोधाचा जन्म होतो. बघा कधीतरी प्रयोग करून बघा. विषयाची परीक्षा घ्यायचीच कशाला मी तरी बघतो. अपेक्षेने गेल्यानंतर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष उत्पन्न होतो, क्रोध उत्पन्न होतो, राग उत्पन्न होतो. म्हणून अपेक्षांचं ओझ, अपेक्षांची थैली भरून कोणाकडे जायचंच नाही. मिला तो भी खुश, ना मिला तो भी खुश. दे उसका भी भला, ना दे उसका भी भला. फार विस्तार नाही त्याबद्दल. अपेक्षा केली होती, मला भूक लागली, मला तहान लागली आणि मी सामान्य नाही, मी एक राजा आहे. या नगराचा नाही, अख्ख्या पृथ्वीचा राजा आहे. आणि तिथं गेला आणि नेमकं उत्तर आला. एक वयस्कर बाबा आपला ध्यान लावून बसलेला. इकडं तिकडं पाहिजे आपटत. मला वाटतं चालू द्यायला नसेल, ऐकायला कमी येत असेल, झोप लागले का माहित नाही. जरा पाहिजे आपटं आपलं म्हणजे तो जागा होईल कोणत्या वेळेला आपली झोपली. चोरगीर तर नसेल ना, त्यांना कसली चोरांची भीती आहे का? चोरणार काय त्यांच्याकडनं आपल्यासारख्या घराला खूप नसतो. शनी शिंगणापूर आपल्याकडे पण कोणी कडी उघडावी कसं उघडून मिळते. करून करून काय का ती फळांच्या टोपल्या भरल्या असतात. सूर्य आणि प्लेट बाजूलाच असतो. टाकी पुस्तकांचा कपाळ भरलेला म्हणजे तू फळ्याचा पुस्तका बसा वाटलं तर पंखा चालू करा बसा काम. बरं मग आणि मी कधीपासून इकडे तिकडे पाठी मारतो. भूक लागली, तहान लागली, नंतर बाबा नाटक ना करी. दुपारची रोटी आता काही मध्येच पावणे आलं. आता याला चहा बनवून द्यायला लागेल, काहीतरी नाश्ता करून द्यायला लागेल मला. त्याचे कशा झोपाचा समजू तुला मला ना झोपले. मला बघून नाटक नाही कळत. चढा 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 राजाने आपला मोर्चा वळवला. रात्र भरपूर आला होता, पण काय करणार, वयस्कर बाबा आहे, ऋषी आहे. रात्र व्यक्त केलंच पाहिजे. बाजूला ते मेलेला साप त्याला दिसला, बाणाच्या टोकावर त्याने उचलला आणि याच्या बाबाच्या घरामध्ये टाकला. त्या ऋषीचं नाव होतं शमीक ऋषी. बरं, त्याच्या गळ्यामध्ये तो टाकला, गेले निघून. आजूबाजूला शेजारची पोरं खेळायला आली आणि त्याने ते चित्र बघितलं. हो, काही लवकर टाकला टाकला म्हणजे मी समजतो थोडा विषय आहे बघला पडेगा. तयारी करायला लागते की आपण काल माल कोणी आले होते, मस्त कोणते लागले होते. या तुकडा मिळाला मला प्रसाद त्याशी कोणी शिरा आणला होता, पुरणपोळ्या काय, लाडू काय, करंजा काय, कमीत कमी प्रसाद काय तरी या रे बाबा. आम्ही काही कोणाचे खातो. आमचा देव आम्हाला देतो नाही का महाराज, तोच त्याला सद्बुद्धी देतो. जा काहीतरी प्रसाद घेऊन एवढ्यांचा आशीर्वाद देते भगवंताच्या कथानं, तेही अमृता समान होईल.
याचा अर्थ मी तुम्हाला काहीतरी आणण्यासाठी उद्युक्त करता असा नाही हा. जयसेवा बोलला पडेगा. महाराज लोक आम्ही फार पंडित असतो तसे. तसं तू सांगते ना सांगता येत नाही असं. बरोबर त्या पोरांनी पाहिलंय, अरे मोठे बाप्पाचे गणेश पण तरी सापटले, चला याने पोराला जाऊन सांगू. आणि ती पोरं त्याच्या मुलांना सांगायला गेले. शमिक मुलीचा पुत्र काय तो सामान्य होता का? तेजस्वी ओजस्वी. त्याच्या कानावरही कवच बसली. अरे तुझ्या बापाच्या गळ्यामध्ये कोणीतरी एक मेलेलं साप टाकलाय आणि त्यांची ध्यान धारणा भंग करण्याचा प्रयत्न केला, त्याला अपमानित केलंय. लहान वय होतं, तरुण रक्त रक्त होतं, ताबडतोब पडला. आपलं सगळ्यांचा अनुभव आहे ना तो. तरुण रक्ताचं संसर्ग कसं असतो, कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, जे घेतो आवडला ते घे, मग ते काम तर सोडायचे नाही. भरपूर चाललंय, आपण सगळं बघून आलो ना महाराज. संघर्षातून तर जन्म आपला, दुसरं काय. सरसरणारं रक्त होतं त्यांचं. निघाले तार निघाले. त्यांनी अंतर्ज्ञानाला पाहिजे. कोणी बरं केले, त्याच्या लक्षात आलं कोणाला कलंक झालेल्या या परीक्षिताच्या आजचं एक कृत्य आहे. माझ्या पित्याचा अपमान करणं मर्यादाचं उल्लंघन केल्यासारखं होईल, आणि म्हणून त्यांना माझ्या शापाला सामोरं जावं लागेल. मी त्याला शाप देतोय. आजपासून 7व्या दिवशी त्या परीक्षित राजाला हा तक्षक येऊन दंश करणार आणि त्या परीक्षिताचा मृत्यू होईल. तो बालक आपल्या बापाच्या गळ्यातून साप काढतोय, डोळ्यामध्ये अश्रू आहेत. मुलाचा रडण्याचा आवाज ऐकल्यामुळं शमी ऋषी शुद्धीवर आले होते. आपल्या ते मुलाला विचारतात, बाळा रडतोस का? कोणी तुला मारलं? कोणी अपमान केला? तुला तहान लागली? भूक लागली? झाले काय? ते काहीच झालं नाही. तुमचा कोणीतरी अपमान केलाय आणि त्याचं नाव परीक्षित आहे असं कळलं. तो राजा आहे, पांडव कुळातला आहे, परंतु त्याला हे कळत नाही ते राज्य आमच्या जीवावर चालतंय, ऋषी मुनींच्या आशीर्वादावर चालतंय, त्यांच्या शिकवणीवर चालतंय. या राजांच्या डोक्यामध्ये हवा गेली का आम्हीच सार्वभौम आहोत. अरे फार गणितची भाषा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कुत्र्याचं उदाहरण दिलंय. आमच्या घासावर जगणारे कुत्रे तुम्ही आहात असं तो बालक संतापाने म्हणतोय. राजे काय, अरे आम्ही एका क्षणामध्ये उलटा पालट करू शकू. एवढा अहंकार, एवढी उर्मी, एवढी गर्मी तुम्हाला. म्हणून त्याला चुकीसाठी शिक्षा केली. हे ज्या वेळेला ऐकलंय बाबा, त्यावेळेला मात्र आता बापाच त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आता तो मुलाला आग वाटत म्हणायला लागला, अरे मूर्खा तू काय केलंस? छोट्याशा गोष्टीसाठी एवढ्या मोठ्या पुण्यात्माला तू शाप दिलास? अरे राजाच्या अंगी देव असत, देवच भगवंतच आपलं रूप त्या राजाच्या शरीरामध्ये प्रकट करत असतो. आणि तो तर पांडव कुळातला आहे, शुद्ध वंशातला आहे, कुळातला आहे. आणि असं असताना तू त्याला एवढा मोठा शाप दिलास. तुला तर वाटलं बाबा आनंद झाला असेल? अजिबात नाही. उलट
आता तू सुद्धा शिक्षेस पात्र आहे. तुला शिक्षा केली पाहिजे. बाबा, मला माहित नव्हतं, मला राहावलं नाही. आपण कोणाच्याच आजूबाजूत नसतोय, कोणताच गुन्हा करत नाही, आपल्यापासून कोणाला त्रास नाही, मग आपल्याला तरी कोणी का त्रास द्यावा, का सहन करावा आपण हे? आणि म्हणून अनावधानाने माझ्याकडनं झालं. या सगळ्या कथा सूत मुनीच्या मुखातून शौनकाच्या दिवशी ऐकत आहेत. सूत मुनी म्हणतात, जसं आता या लोकांना बापलेकडे पश्चाताप झालाय, तसाच पश्चाताप राजालाही झालाय. एक प्रसंग असतो, काळ असतो, वेळ असते नाही का. ती वेळ निघून गेली ना तर चांगल्या पदाची माणसं चिंतन करतात, आत्मपरीक्षण करतात. हे माझ्याकडनं कसं घडलं, का मी त्याच्यावर अन्याय अत्याचार केला, का त्याला पिडलो, का त्रास दिला. एखाद्याचं मजबुरी म्हणून किंवा त्याच्या त्या कमजोरपणाचा फायदा घेऊन त्याला पिळणं हे पाप आहे. मग मी पाप केलं ना. राजधानीला पोहोचलेला परीक्षित ते आपल्या कर्माबद्दल आता विचार करू लागला, त्याला पश्चाताप झालाय, तो अत्यंत उदास झालाय आणि तो स्वतःशीच विचार करतोय, ते एवढ्या चांगल्या कुळामध्ये असून मी हा एवढा मोठा अपराध केलाय, वाईट गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडली, आता मात्र मला त्या ऋषीने शाप दिला पाहिजे. त्याला माहित नाही अजून शाप दिलाय तो. त्या ऋषीने शाप द्यावा, माझं ऐश्वर्य नष्ट व्हावं, माझं साम्राज्य नष्ट व्हावं, मी जरूर खाक व्हावा. आपल्याला असं म्हणजे वाटतं का? तेवढं नको, पण कमीत कमी उद्या दुसऱ्या दिवशी जाऊ त्याची माफी तर मागावी. कधी कधी म्हणतोय, तुम्ही ऐकले बरंच वेळा, 2 वर्षामध्ये ऐकलं असेलच. मग आपल्यापेक्षा दारूनी परवानगी आपल्या भाषेत म्हणत होते. त्याची नशा असते ना तोपर्यंत त्यांनी केलेलं कृत्य आणि ती उतरल्यावर जो सकाळी जाऊन काका रात्री वेळ जास्त जाते, हा काही बोललं तर पाण्याकरता माफ करे काकूस, रात्रीने जरा माफ करा बघा, आज फक्त माझ्या कानाकडे 2 ना, पण रात्रीने मी जरा जास्तच येते ती. हे कोण म्हणतात? अज्ञानी जी म्हणतात ते. त्याचं कारण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलंय. ज्याला ज्ञान प्राप्त स्वतःला हुशार समजतो ना कधीच माफी मागत नाही. मला तुझे भावाचंच आहे ना, माझा पत्राचं तर नाही. नवळ अहंकाराचे गोटी, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोपे कंठी, नाना संकटी नाचले. बस. जो स्वतःला सज्ञानी समजतो, जो स्वतःला सामर्थ्यवान समजतो, इतरांपेक्षा वरिष्ठ समजतो, अशांच्या ठिकाणीच हा गर्व तयार होतोय. आणि मग मात्र तो अहंकार शेवटी त्याच्या अंतराला झोपतोय, त्याच्या कशाचा गर्दीचा घोष देतोय. जमलो तर पहा, त्याच्यापासून थोडस दूर राहायला शिकूया बाबा. कोणापासून? अहंकारापासून. ज्ञानापासून नाही, उलटा समजा. कधी कधी असं होतं, नक्की काय सांगितलं? अज्ञानी समजून घ्या, ज्ञान मिळवल्यानंतर सुद्धा अज्ञानी समजून घ्या आणि अहंकारापासून दूर राहा. बस, सोपं गणित आहे जीवनामध्ये. मला तो शाप प्राप्त होऊ द्या, कारण हे निंद्य कर्म माझ्याकडनं झाले. आता त्याला वैराग्य प्राप्त झाले, त्याच्या कानावर आता ती बातमी पोचली नाही अजून, पण निंद्य कर्म केल्याबद्दल मी शिक्षेत पात्र झालोय आणि म्हणून त्याला आता असं वाटलंय की या सर्वस्वाचं माझ्या हातून निघून जावं. कारण त्या राजापणामुळेच मी आज एवढा मोठा अहंकार केला ना, त्या ऐश्वर्यामुळेच हे केलं, तर हे ध्यानात आलं पाहिजे मी अहंकार कशामुळे करतोय, त्याचं कारण काय आहे ते शोधलं गेलं, मूळ शोधलं पाहिजे. मग सगळं नष्ट होऊ द्या माझ्याकडे. आणि तेवढ्यात त्याला कोणीतरी येऊन सांगितलं, त्याच्या सेवकांनी येऊन सांगितलं, तुम्ही हे कृत्य करून आल्यानंतर तुम्हाला शाप मिळाला आहे.
7 दिवसांनी तर तो कक्षात तुम्हाला चावून तुमचा मृत्यू होईल. तो बरा झाला, मी वाटच बघत होतो. मला तर वाटलं तर लगेच शाप एका दिवसातच होऊ का. 7 दिवसाचा मृत्यू ना. 7 दिवस भरपूर येतो आपल्या जीवनामध्ये. एका तासामध्ये 3 घटकांमध्ये ज्याने जीवनाचा उद्धार केलाय, 7 दिवसामध्ये ज्याने जीवनाचा उद्धार केलाय, आपली तर अजून 15-20 वर्षे आहे. मी तर असंच म्हणतो ना, कशाला कमी सांगायचं. आपल्याला एकालाही धोका नाही तो. 15-20 वर्षाच्या अगोदर आपण सगळी इथंच राहणार आहोत. 15-20 वर्षानंतर पुढचं काय होईल कमीत कमी. बरं झालं. बाकीचं सगळं संतोष मंगूर नाही भरोसा पण आपण ही पॉझिटिव्ह सकारात्मक विचार द्या. अजून आपल्याला लय कथा करायची आहे, लय भजन कीर्तन करायची, लय तीर्थयात्रा करायची आहे, बराच दान धर्म करायचा आहे, सत्संगतीमध्ये बसायचं आहे. हो की नाही मागता हवा मला बरं वाटतं. आपल्याला श्रीगुरू हेच सांगितलं महाराजची. आणि गुरुवार आहे ना का बुधवार वाटतील का नाही. गुरुवार आहे ना दत्तात्रेयाचा. दत्तात्रेयाच्या पुत्राचे गुरु. मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे मेरो गुरु चरणा. मन लागो रे मेरो गुरु चरणा. मन लागो रे लागो रे, 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 गुरु चरणा. मन लागो रे लागो रे, गुरु चरणा. गुरु माझा दत्तात्रेय आपल्याला शिकवणी दिली मला की जगताची गुणाची आहे. आपली वेळ संपत आलेली होती नाही का, आहे का 10 मिनिटं. अशा रीतीनं त्याला कळलंय आता वैराग्य निर्माण झालंय, या सगळ्याच्या आसक्तीतून मोकळा होतोय. आता त्यांनी निश्चय केला, याचीच मी वाट पाहत होतो. शाप मिळण्याच्या अगोदर वाट पाहत होता आणि मग नंतर त्याच्या कानावर खबर दिली. हो, मग कुठे जावं अशा एकांत ठिकाणी जावं जिथं गंगामय असं पवित्र क्षेत्र असेल, त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आता आपण 7 दिवस आमरण अनशन, खायचं नाही प्यायचं नाही, बस फक्त भगवंताच्या लीला आणि त्यांचंच कथामृत पान करायचं. मग गंगेच्या तटावर जावं.
तिथं मोठ्या मोठ्या ऋषींचा, त्या भगवत भक्तांचा, त्या मुनींचा त्यांचा सल्ला घ्यावा, त्यांच्याकडे या सगळ्या कथा ऐकाव्या, अनन्य भावानं भगवान श्रीकृष्णांना शरण जावं आणि त्यांचंच ध्यान करावं. त्यांनी ते आचरणामध्ये आणले. त्रैलोक्याला पावन करणारे महानुभाव मुनी आपल्या शिष्यांसह त्या ठिकाणी येऊन गेलेले होते. कुठं? गंगेच्या किनाऱ्यावर, तटावर. तीर्थयात्रेच्या निमित्ताने खरे संतजन त्या तीर्थक्षेत्रांनाच पवित्र करतात, असं संतांचं वाक्य आहे, महात्म्यांचं वाक्य आहे. तीर्थक्षेत्रामध्ये ते पवित्र नसतं, पण तीर्थयात्रेच्या निमित्ताने येणारे खरे साधू संत त्या तीर्थाला पवित्रता मिळवून देतात. म्हणून तीर्थाच्या ठिकाणी जायचं असतं. न जाणो त्यांच्या रजकणाची ती, संतांच्या चरणाची ती धूळ आणि त्या धुळीचा आपल्याला रज करणं, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. ह्याच्याकडे वासनाचं बीज अगोदरच जळून गेलं होतं. परीक्षित अशा ठिकाणावर पोचलेले आहेत जिथे या सगळ्याची रेलचेल असते. त्या ठिकाणी अत्री, वशिष्ठ, चव्हाण महाराज गेले होते ना त्या चव्हाण ऋषींच्या आश्रमामध्ये, नर्मदा नदीच्या परिक्रमेमध्ये जात असताना फार आश्रम पाहायला मिळतात. शरद्वाज, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरा, पराशर, विश्वामित्र, परशुराम, उत्तत्य, इंद्रप्रमद, यज्ञवाह, मेधातिथी, देवल, अर्ष्टिशयन, भारद्वाज, गौतम, पिपला, मैत्रेय, औरव, कवच, अगस्त्य, भगवान व्यास, नारद, तसेच त्यांच्या व्यतिरिक्त अनेक मोठे मोठे देवर्षी, ब्रह्मर्षी आणि राजर्षी त्या ठिकाणी आगमन करत आहेत. या सगळ्यांना जाऊन परीक्षिताने नमस्कार केलाय, वंदन केलंय, अष्टांग साष्टांग दंडवत घातले. परीक्षित म्हणतात, ऋषीवाद्यांना विनंती करतात, आपल्या शील स्वभावामुळेच आपण या जगतामध्ये महानतेला प्राप्त करून जाणे आणि माझं परम भाग्य की मी तुमच्या कृपेला पात्र होईल, मी माझ्यावर कृपा करा. भेट झाली त्यावरतीच तुम्ही कृपा करायच आणि हे माझं परम भाग्य आहे. कर्मवशा मी ज्या ज्या योनीमध्ये भविष्यात जन्म घेईन त्या त्या योनीमध्ये मला भगवान श्रीकृष्णांच्याच चरणी कमळाची सेवा करता आली पाहिजे, साधू संतांचा सन्मान करता आला पाहिजे, एवढी कृपा माझ्यावर करा. सार्वभौम राजे असलेले परीक्षित या ऋषीकडनं या कृपा आशीर्वादाची अपेक्षा करतात. परीक्षित फार धैर्यवान, एवढं सगळं असताना त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतलाय. कोणाची त्याच्याकरता त्यांनी सल्लामसलत केलं नाही. तो रोकू नको, जसं रोक नको सोडू नका, अजिबात नाही. त्याला जीवनाचं उद्दिष्ट काढलं आणि म्हणून तो गंगेच्या दक्षिणेतेवर जाऊन या सगळ्या ऋषी मुलींचा आशीर्वाद घेऊन पूर्वेकडं ते कुशाग्राचं आसन असतं ना, साधना करण्याकरता. काही गोष्टी ध्यानात ठेवा. साधना करत असताना, तपस्या करत असताना त्या कुशाचं जे आसन म्हणजे तर गर्भासन असतं ना, त्याची अग्रभाग कुठे असला पाहिजे? पूर्वेकडे असला पाहिजे आणि आपलं तोंड उत्तरेकडे असलं पाहिजे. दिशांना महत्व आहे साधनेकरिता. पितरांच्या विधी करण्याकरता सुद्धा दिशांना महत्व आहे. या आसनावर बसतो त्या आसनाचे अग्रभाग, त्या कुशाचे अग्रभाग पूर्वेकडे असले पाहिजेत आणि आपलं तोंड उत्तरेकडे असलं पाहिजे. अशा रीतीनं आपण तिथे बसलं पाहिजे. जाण्याच्या अगोदर त्यांनी एक काम केलं. जसं आपल्या आजोबांनी आपल्याला राजजाती स्वीकारली दिली होती, धर्मराजाने त्याला गादीवर बसवलं होतं. आता या गादीला वारसदार असला पाहिजे ना, आणि म्हणून त्याने जाता जाता त्याचा मुलगा जन्मेजय या राजाला आसनावर बसवला. आता जन्मेजय राजाचं राज्य सुरू होईल. फार छान
या ज्यामध्ये राजाचं राज्य आहे. आपली वेळ संपली. 5:56 झाली. माझ्या घराला 55 पण 1 मिनिट मागं आहे असं मला कळलं म्हणून 56 मिनिट आहे. मस्तपैकी 2 गाण्याची आरती होईल. रोजच्या प्रमाणे 3 आरत्या माझा बंधू वर्ग, 3 आरत्या माझा भगिनी वर्ग. Bye.